मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी चा जॉमेट्री मॅथेमॅटिक्स पार्ट सेकंड हा पार्ट सुरू करणार आहोत. ओके, तर आता मॅथ 2 चा पहिला चॅप्टर आहे आपल्याकडे सिमिलर ट्रायंगल्स. ओके, सिमिलर ट्रायंगल्स आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये सिमिलर ट्रायंगल्स हे डायरेक्टली पाहण्याऐवजी आपल्याला ट्रायंगल्स विषयी थोडीशी माहिती घ्यावी लागेल. ट्रायंगल्स विषयी माहिती घ्यावी लागेल म्हणजे सुरुवातीला आपण ट्रायंगल्स विषयी माहिती घेऊ. ओके, तर मी आता इथे एक ट्रायंगल काढला, ट्रायंगल ABC. ओके, आता तुम्हाला बेसिक ट्रायंगल्स विषयी जर बेसिक जाणून घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये ट्रायंगल्सला 3 व्हर्टायसेस असतात. फर्स्ट व्हर्टायसेस A, सेकंड B, थर्ड C. अँड अँगल्स 3 असतात. फर्स्ट अँगल A, अँगल B, अँगल C. त्याचप्रमाणे साइड्स पण 3 असतात. साइड, पहिली साइड AB, BC आणि साइड AC. हे झालं बेसिक जे तुम्ही 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वीला शिकलात. ओके, आता जर मी ट्रायंगलच्या एखाद्या व्हर्टायसेस मधून त्याच्या अपोजिट साइड्सवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ओके, तर परपेंडिक्युलर ड्रॉ करू तर आपण A मधून साइड BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. परपेंडिक्युलर कोणता? AD. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळं आपण या ADला या ट्रायंगल्सचा अल्टिट्यूड किंवा हाईट म्हणू शकता. ओके, AD काय झाली? या ट्रायंगल्सची हाईट झाली. AD ट्रायंगल्सची हाईट झाली. चला मग आता ट्रायंगल्स विषयी आपल्याला थोडी बहुत माहिती मिळाली. व्हर्टायसेस, अँगल्स, साइड्स अँड अल्टिट्यूड. ओके, तर आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ. फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरच आपल्या पुढच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर सुरुवातीला आपल्याला तर मी तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युला सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एरिया of triangle. Area of triangle is equal to half into base into height. ओके, तर या ट्रायंगल ABC मध्ये बेस कोणता आहे? हा BC. BC बेस झाला आणि हाईट कोणती आहे? ही AD हाईट. तर आपल्याला त्रिकोण ABC चे जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण अशा पद्धतीने लिहू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इज द BC अँड हाईट इज AD. ओके, आपल्याला भेटून गेला. याचे जर मेजर्स ठेवलं, BC आणि AD चे जर आपल्याला मेजर्स दिलेले असतील, मेजर्स ठेवलं, डायरेक्टली आपल्याला काय भेटल? हा एरिया भेटल. ओके, आता याच्या पलीकडे जर जायचं झालं आपणाला, याच्या पलीकडे जर जायचं झालं ट्रायंगल्स विषयी, ट्रायंगल्स चॅप्टर विषयी, याच्या पलीकडे जायचं झालं, 2 त्रिकोण दिले. समजा 2 त्रिकोण दिले आपल्याला, मी तर एकच घेतला, एक ऐवजी 2 त्रिकोण दिले, त्यांचा एरिया, त्यांच्या दोघांच्या एरियाचं रिलेशन कसं असेल हा चेक करायचा आहे. 2 ट्रायंगल्स म्हणजे आता त्या दोघांत कंपेअर करावंच लागेल आपल्याला. 2 ट्रायंगल्स दिलं म्हणजे याच्यावर आपल्याला काय आहे, इथं काही प्रॉपर्टीज आहेत. काय? त्रिकोणाच्या काही गुणधर्म, त्रिकोणाचे गुणधर्म आहेत. सम प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. ओके, सम प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल्सच्या आपल्याला काही गुणधर्म पाहायचे आहेत, प्रॉपर्टीज पाहायचं आहे. चला पाहूया मग. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स. ओके, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स. प्रॉपर्टीज पाहायचं आहे आपल्याला. प्रॉपर्टीज पाहायचं असेल
तर पहिली प्रॉपर्टीज आपल्याकडे आहे कोणती? फर्स्ट प्रॉपर्टीज आहे द रेशिओ ऑफ एरियाज of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding altitude. ओके, अल्टिट्यूड घेऊ शकता किंवा तुम्ही करस्पॉन्डिंग हाईट घेऊ शकता. ओके, उंची किंवा शिरोलंब. काय म्हणू लागला आता ही प्रॉपर्टीज पहा. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय? दोन त्रिकोणाचे एरियाचं गुणोत्तर. ओके, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आहे? इज इक्वल आहे कशाच्या? रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ओके, गुणाकार म्हणला कशाचं? बेस त्यांचा पाया आणि संगत उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते म्हणलं. ओके, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या काय गुणोत्तरा एवढे असते. चला मग ते झालं. पाहूत आपण. मी एक ट्रायंगल घेतला. फर्स्ट ट्रायंगल घेऊ ABC. त्याच्यामध्ये मी घेतली AD ही त्याची हाईट. ओके, दुसरा ट्रायंगल घेतला ट्रायंगल PQR. हा ट्रायंगल घेतला PQR. PQR मध्ये घेतलं मी PM ही त्याची हाईट घेतली. चला, दोन ट्रायंगल झाले आपल्याकडे. दोन ट्रायंगल झाले म्हणजे आपल्याला घेऊ शकता दोन त्रिकोणाच्या एरियाचं रेशिओ. आता दोन त्रिकोणाच्या एरियाचं रेशिओ काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला त्या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूत का? मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे कशाचा? एरिया ऑफ ट्रायंगलचा. तर पहिला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला भेटला म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घेऊत रे? ABC. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस झाला याचा BC इंटू हाईट झाली AD. चला, हे फर्स्ट झालं. फर्स्ट ट्रायंगलचा एरिया भेटला. आता सेकंड ट्रायंगल्स मध्ये जाऊ. सेकंड ट्रायंगल्स कोणता आहे? ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू याचा बेस आहे आपल्याकडे QR इंटू हाईट आहे PM. हे झालं. हे इक्वेशन आपल्याला भेटलं सेकंड. पण आपल्याला इथं दोन ट्रायंगल्सचे काय भेटले? एरिया भेटलं. ओके, पहिल्या ट्रायंगलचा एरिया ट्रायंगल ABCचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट भेटला. दुसरा ट्रायंगल PQRचा एरिया भेटला हाफ इंटू QR इंटू PM. चला, दोन त्रिकोणांचा एरिया भेटलं. आपल्याला प्रॉपर्टीज आहे रेशिओ म्हणलं कशाचं रे? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्सचा रेशिओ म्हणलं म्हणून आपण पहिल्या ट्रायंगलला दुसऱ्या ट्रायंगलनं डिवाइड करूत. बरोबर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to the half into BC into AD. फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आणि सेकंड ट्रायंगलचा एरिया काय आपल्याकडे? हाफ इंटू QR इंटू PM. चला, फर्स्ट आणि सेकंड ट्रायंगलचा एरिया पहिला ट्रायंगल डिवायडेड बाय सेकंड ट्रायंगल
आणि फर्स्ट ट्रायंगलचा एरिया डिवायडेड बाय सेकंड ट्रायंगलचा एरिया. याच्यामध्ये सेम काय आहे, फक्त हाफ आणि हाफ आहे. ओके, 1/2 and 1/2, 1/2 divided by 1/2 get cancelled. Okay, remain is BC into AD and denominator QR into PM. Therefore, first area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PM. भेटलं का आपल्याला दोन त्रिकोणाच्या एरियाचे रेशो. Therefore, आता पहिला त्रिकोण काय दिला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा त्रिकोण दिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, रिमाइन उरलं का इथं BC इंटू AD. ओके, इथे रिमाइन काय उरलं, QR इंटू PM. हे पहा, फर्स्ट ट्रायंगल्स मध्ये BC काय आहे, बेस, AD काय आहे, हाईट. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये QR काय आहे, QR बेस आहे आणि PM काय आहे, PM त्याची हाईट आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ भेटून गेली आपली प्रॉपर्टीज. काय भेटलं पहा, दोन त्रिकोणाच्या एरियाचं गुणोत्तर. कोणता त्रिकोण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या दोन त्रिकोणाच्या एरियाचं गुणोत्तर हे त्याच्या बेस इंटू हाईट. पहा, याचा बेस याचीच करस्पॉन्डिंग हाईट आणि याचा सेकंडचा QRचा बेस आणि त्याचीच करस्पॉन्डिंग हाईट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं भेटलं. संपलं, लक्षात येऊन गेला. मग द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड्स. दोन त्रिकोण जर दिलं तर त्यांचं गुणोत्तर कसं असते, एरियाचं गुणोत्तर त्याच्या बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असते. ओके, चला आता पहिली प्रॉपर्टीज झाली आपली. आता दुसरी प्रॉपर्टीज, सेकंड प्रॉपर्टीज. ओके, सेकंड प्रॉपर्टीज काय आहे, आता दोन त्रिकोणाच्या एरियाचं क्षेत्रफळ. पण कसे त्रिकोण पाहिजे आपल्याला, दोन त्रिकोण पाहिजे पण कसे, जर समान बेस असलेले त्रिकोण. ओके, समान बेस असलेले त्रिकोण असतील तर त्यांच्या एरियाचं रेशो काय असेल, ही सेकंड प्रॉपर्टीज घेऊ. चला, सेकंड प्रॉपर्टीज आपल्याकडे आहे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. Two triangles having common base. Okay, having common base is equal to the ratio of is equal to the ratio of their corresponding height. ओके, आता दोन ट्रायंगल्सच्या एरियाचं रेशो. पण कसे ट्रायंगल्स पाहिजे आपल्याला, दोन ट्रायंगल्स असे पाहिजे की त्यांचं बेस कसं पाहिजे, कॉमन बेस. तर घेऊ तर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. आता दोन ट्रायंगल्स घेऊ, त्यांचा बेस कॉमन असायला पाहिजे. चला, मी इथे एक फर्स्ट ट्रायंगल घेतला. फर्स्ट ट्रायंगल घेऊ तर आपण ABC, हा पहिला ट्रायंगल झाला. आणि हा दुसरा ट्रायंगल घेऊ इथंच D. हे पहा, पहिला ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे BDC. आता पहिल्या ट्रायंगलची हाईट घेऊ तर आपण AM आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट घेऊ DN. हे पहा, दोन ट्रायंगल्स झाले. दोन ट्रायंगल्स कोणते झाले, पहिला ट्रायंगल ABC आहे, त्याचा बेस BC आणि हाईट AM. दुसरा ट्रायंगल DBC झाला, त्याची बेस BC आणि हाईट DN.
झाले दोन ट्रायंगल्स. पण हे दोन ट्रायंगल्स असे आहेत की त्यांचा बेस काय झाला, दोघांचाही बेस इथं काय BC BC आहे. आता BC BC दोघांचाही बेस BC झाला. आपण घेतलंच प्रॉपर्टीज आहेच आपल्याकडे कॉमन बेसची. ओके, प्रॉपर्टीज आहे कॉमन बेसची. कॉमन बेस जर असेल तर त्याचं रेशिओ कसं असते, करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशिओच्या इक्वल असणार. चला चेक करू मग आपल्याला येईल का त्या पद्धतीनं. चला फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1/2 into base into height. हा भेटला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. चला मग आता एक एक ठेवू. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय याचा BC, बेस झाला BC इंटू हाईट काय याची AM. भेटून गेलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AM. हा फर्स्ट ट्रायंगलचा एरिया झाला. आता नाव एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल DBC. ओके, BC is the base of triangle DBC and DN its height. Okay, therefore area of triangle DBC, area of triangle DBC is equal to half into base is the BC and its height DN. Okay, therefore area of triangle ABC is equal to half into base into height and area of triangle DBC is equal to half into BC into DN. base into height, half into base into height. हा आपला सरळ सरळ फॉर्म्युला आहे. सरळ सरळ फॉर्म्युल्यामध्ये आपण हे ठेवून टाकलं. ओके, आता हे ठेवलं. चला दोघांचं रेशिओ म्हणलं, रेशिओ ऑफ एरियाज. आता दोघांचं रेशिओ म्हणजे दोघांचं रेशिओ घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू, चला पहिल्या त्रिकोणाच्या एरियानं आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाच्या एरियानं पहिल्या त्रिकोणाला डिवाइड करायचं आहे. चला डिवाइड करून घेऊ. पहिला हाफ इंटू BC इंटू AM आणि दुसरा हाफ इंटू दुसऱ्याचा एरिया BC इंटू DN. झाले दोघांचा एरिया. चला पहिल्याचा हाफ दुसऱ्याचा हाफ कटला, कारण हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा डिवाइड मध्ये आहे. आता वर पण BC आहे, खाली पण BC आहे. BC गेट कॅन्सल बिकॉज व्हॅल्यूज BC आर इक्वल. आता नाउ नेक्स्ट स्टेप इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू, आता इथं राहिलं रिमाइंड काय, शिल्लक राहिलं काय रे, AM. ओके, शिल्लक राहिलं AM आणि इथं राहिलं काय DN. हे पहा दोन त्रिकोण भेटले, त्यांचा एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू AM अपॉन DN. AM आणि DN काय आहेत, AM आहे पहिल्या ट्रायंगलची हाईट आणि DN आहे दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. भेटली दोन्ही ट्रायंगलची हाईट. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट भेटली. आता रेशिओ एरियाचं कसं आलं, AM अपॉन DN. म्हणजे दोन त्रिकोणाच्या कसे त्रिकोण पाहिजे, समान पायाचे. दोन समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं असते, त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर हाइट्स. ओके, आता काय करू आपण, दोन प्रॉपर्टीज तर संपले आपल्या इथं. तुम्हाला काय युजेस करायचं आहे, एवढं यूज करायची काही गरज नाही. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रॉपर्टीज लिहायचं आणि दोन त्रिकोणाचं रेशिओ काय असते. इक्वल बेसचे असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या एरियाचं रेशिओ काय करायचं, सरळ सरळ त्यांची करस्पॉन्डिंग हाईट घ्यायचं आहे. ओके, नाऊ आता राहिले काय, दोन प्रॉपर्टीज झाले. आता आपण काय घेऊ, थर्ड प्रॉपर्टीज. ओके, काय करू आता,
तिसरी प्रॉपर्टीज, आपल्याकडे तिसरी प्रॉपर्टीज काय आहे पहा. पहिली प्रॉपर्टीज झाले बेस आणि हाईट दोन्ही कॉमन नसतील तर. दुसरी प्रॉपर्टीज झाली बेस जर कॉमन असेल तर. आता तिसरी प्रॉपर्टीज आपण घेऊ ती इक्वल हाईट जर असेल तर. कसं, दोन त्रिकोणाची हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कसा असेल. चला लिहू का मग प्रॉपर्टीज. चला आपल्याकडे आहे थर्ड प्रॉपर्टीज, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ two triangles having equal height is equal to the ratio of their corresponding bases. Okay, their corresponding bases. ओके, चला आपण चालू करू. मी दोन ट्रायंगल्स घेतो, दोन ट्रायंगलची हाईट कशी पाहिजे आपल्याला, इक्वल हाईट पाहिजे. चला मी फर्स्ट ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ABC. ओके, आता सेकंड ट्रायंगल घेऊ. सेकंड ट्रायंगल घेतला मी, सेम ॲज इट इज ट्रायंगल ABD. या दोघांमध्ये इथं मी काय केलं, या BCला या BDला एक्सटेंड केलं. ओके, या BDला मी एक्सटेंड केलं E पर्यंत आणि या A वरून E वर परपेंडिक्युलर टाकलं. हा AE झाली या ABC ची हाईट आणि या ABD ची हाईट. आता हे दोन ट्रायंगल्स आहेत. कोणते कोणते ट्रायंगल्स, ट्रायंगल ABC मध्ये BC हा बेस झाला आणि या वर्टायसेस मधून या साइड्सवर परपेंडिक्युलर टाकलं म्हणून ही हाईट झाली. नेक्स्ट ट्रायंगल ABD मध्ये BD बेस झाला आणि AE हाईट झाली. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स कसे झाले, इक्वल हाईट्सचे ट्रायंगल झाले. आता इक्वल हाईटचे ट्रायंगल असतील तर त्यांचं रेशिओ कसं असेल एरियाचं. चला पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढू. पहिल्या ट्रायंगलचा एरिया काय असणार, आता फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. चला पहिल्या ट्रायंगलचा एरिया घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half into, okay, BC is the base of triangle ABC and AE its height. Okay, BC is the base and AE its height. And next triangle ABD. In triangle ABD, okay, BD is the base and AE its height. Okay, therefore area of triangle ABD, area of triangle ABD is equal to half into BD is the base and AE its height. Now ratio of area of triangle ABC and area of triangle ABD. Therefore area of triangle ABC upon area of triangle ABD is equal to half into BC into AE. पहिल्या ट्रायंगलचा एरिया भेटला. पहिल्या ट्रायंगलचा एरिया काय आहे आपल्याकडे, हाफ इंटू BC बेस इंटू AE हाईट. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू BD इंटू AE झाला. हा हाफ इक्वली असल्यामुळे कॅन्सल होईल. त्याच्यानंतर AE सेम. ओके, कॉमन आहेत म्हणजे त्यांची व्हॅल्यू सेम असणार. कट राहिलं काय, आता रिमाइंड राहिलं इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल
ABD इज इक्वल टू राहिला इथं BC आणि इथं राहिलं काय BD. ह्या BC आणि BD काय आहेत रे? BC आणि BD आहे, BC ही पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आणि BD ही सेकंड ट्रायंगलची बेस आहे. म्हणजे BC आणि BD दोन इक्वल हाईट्स असलेले ट्रायंगल्स. कोणते? इक्वल हाईट्स. दोन इक्वल हाईट्स असलेले ट्रायंगल्स जर असतील तर त्यांच्या एरियाचं रेशो ऑफ एरियाज, ओके, त्यांच्या एरियाचं रेशो कसं असते? इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. सोबत आणखीन काय काय येऊ शकतं हे आपण त्या ठिकाणी पाहू शकता. जसं की आपण पाहू शकतो बिल्डिंग फंड आहे, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड आहे, बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट आहे आणि इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड. बघा होतंय काय की हे 4 आयटम जर एकाच प्रॉब्लेममध्ये आले तर काय करावं, कोणाची ट्रीटमेंट कशी द्यावी हे कळत नाही. सगळीकडेच बिल्डिंग शब्द दिसतोय. बघा तुम्ही बिल्डिंग फंड, बिल्डिंग इथं आलं, इथं आलं, इथं आलं, इथं आलं. अरे काय चालू काय आहे हे काहीच कळत नाही. आणि मग कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे समजणं फार महत्त्वाचं आहे. कॅपिटल काय, रेव्हेन्यू काय हे जर कळत असेल तर आणि तरच ह्या गोष्टी सगळ्या त्रिकोणाविषयी थोडीशी माहिती घेतलं. त्रिकोणाचे वर्टेक्स, त्रिकोणाचे अँगल्स, त्रिकोणाचे साइड्स याविषयी माहिती सांगितलं. आणि दुसरं काय घेतलं? त्रिकोणाच्या काही प्रॉपर्टीज, त्रिकोणाच्या एरियाचा फॉर्म्युला घेतला. त्रिकोणाच्या एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, गरजेचं आहे लक्षात ठेवणं. आता तिसरं काय घेतलं? त्रिकोणाच्या काही प्रॉपर्टीज. कशा? त्रिकोणाच्या एरियाच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्रिकोणाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज घेतलं द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. ही प्रॉपर्टीज घेतलं. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं असते? त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स अँड बेसेस. आता सेकंड प्रॉपर्टीज कोणती घेतली आपण? जर इक्वल बेसेस असलेले ट्रायंगल्स. इक्वल बेसेस असलेले ट्रायंगल्सची प्रॉपर्टीज काय? जर 2 त्रिकोणाचे बेसेस जर इक्वल असतील, 2 त्रिकोणाचे बेसेस जर इक्वल असतील तर त्यांचं रेशिओ त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशिओच्या इक्वल असते. ओके. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स having common base is equal to the ratio of their corresponding heights. And last property is the equal heights असलेले ट्रायंगल. इक्वल हाईट्स असलेले ट्रायंगल काय? 2 त्रिकोणाची जर हाईट्स इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचं रेशिओ कसं असते? त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशिओच्या इक्वल असते. हे झाले त्रिकोणाच्या 3 प्रॉपर्टीज. आता याच्यावरले काही एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. याच्यावरले काही एक्झाम्पल्स घेऊन आपण इयत्ता 10वी